हाय हॅलो नमस्कार. मी स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि बाहेरचं वातावरण हे असं होतं हिसारमध्ये. आता खूपच थंडी वाढलेली आहे हिसारमध्ये सुद्धा. आणि लवकर आणि आता दिवस लहान असल्यामुळे लवकर अंधार पडतो इकडे सुद्धा. चला आता सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. तर आज आपण पाहणार आहोत अंडा पावटा रसा भाजी. तर त्याच्यासाठी आधी पावटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून पावटासुद्धा चांगला भाजून घ्यायचा. पावटा भाजून घेतल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि दुसरीकडे परत कढईमध्ये थोडंसं तेल घालून अंदाजे पै इतकं तेल असेल ते घालून तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरे घालून घेतले. जिरे तडतडले की त्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजून घेतला की त्यामध्ये थोडेसे 2-3 लसणाच्या पाकळ्या अशा ओबडधोबड ठेचून घ्यायच्या, त्या घालायच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घालायचं, अर्धसं टोमॅटो. आणि टोमॅटोही भाजून झालं की त्यामध्ये थोडीशी हळद, आपला जो घरगुती काळा मसाला असतो तो घालायचा आणि थोडंसं मटण मसालासुद्धा घातला तरीसुद्धा चालेल. आणि इथं मग शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, थोडंसं अंदाजे 2-3 चमचे होतील. आणि तो मसालासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आपण. आणि भाजून झालं की मग त्यामध्ये थोडंसं गरम तेल घालायचं, गरम पाणी घालायचं आणि चांगला मिक्स करून घ्यायचा मसालासुद्धा. आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आणि तेल सुटले की मग थोडीशी वरून कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातली की परत थोडंसं एकदा हलवून घ्यायचं आणि थोडंसं अजून भाजून द्यायचा मसाला. हे असा आपला मसाला दिसला, त्याला वरती तेल आलेलं दिसलं की मग त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले होते ते पावटे घालायचे आणि चांगला मसाल्यामध्ये मिक्स करायचे. आणि मग जसं लागेल तसं पाणी वतायचं. अंदाजे जेवढं आपल्याला पाणी लागतं आमटीला तेवढं घालून घ्यायचं. तो चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये आणि थोडीशी आणखीन कोथिंबीर घालायची वरून. आणि 10 मिनटानंतर अशी उकळी आली की मग त्यामध्ये एक अंडा असं फोडून तयार घालायची. जिथं उकळी येते तिथंच अंडं फोडून घालायचं आणि हलवायचं नाही अजिबात. हलवलं तर पूर्ण अंडं फुटून जाईल. आपल्याला तयार अंडी करायची आहेत. पूर्ण अशी फोडली की त्यामध्ये तयार अंडी होतात अशी, तुम्ही बघू शकताय. त्यामुळे अंडी घातल्यानंतर अजिबात हलवायचं नाही. पावटा शिजेपर्यंत आणि थोडीशी आमटी दाटसर होईपर्यंत त्याला शिजवत ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपली ही रेसिपी तयार आहे अशी. थँक्यू.